आज आम्ही जर्विस बेला चाललोय. तिथे आम्ही कुठे राहिलो, आमचा अनुभव कसा होता हे मी ह्या ब्लॉगमध्ये सांगणार आहे. हा माझ्यासाठी फर्स्ट एक्सपिरियन्स होता. आमच्या विलासमोर असं अंगण होतं, त्यालाच जोडून आमची कार पार्किंग होती आणि साईडला आम्हाला असे डस्टबिन प्रोव्हाइड केले होते. या विलाचं नाव मेसन विला असं होतं. त्यालाच जोडून आणखी काही विला होते. बहुतेक ही प्रॉपर्टी एकाच ओनरची असावी. हा या विलाचा एंट्रन्स होता, ज्याच्या शेजारी जोडूनच कॉमन वॉशरूम दिलं होतं. या वॉशरूममध्ये ओनरने सगळ्या सुविधा दिलेल्या होत्या, जसे की वॉशिंग मशीन, ड्रायर, आयनिंग बोर्ड, आरसा. ह्या सर्व गोष्टी ओनरने ऑलरेडी प्रोव्हाइड केलेल्या होत्या. ही खूप क्लीन आणि वेल मेंटेन जागा होती. इथे कसा सुंदरसा आरसा पण होता. या एंट्रीमधून आत येताना आपल्याला दोन्ही बाजूला असे इन्फॉर्मेशन नोटीस दिसतात. त्या इन्फॉर्मेशनमध्ये अशा बऱ्याचशा इन्फॉर्मेशन होत्या, जसं की रूल्स होते, गेस्टनी काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे. जर कोणी रूल फॉलो नाही केले तर त्याला किती फाईन येऊ शकतो हे देखील ह्यामध्ये लिहिलं होतं. इथून आत येताच आमच्या लेफ्ट साईडला आमचं हे किचन होतं. किचन एवढं सुंदर होतं की त्यामध्ये ओनरनी सगळ्या गोष्टी ऑलरेडी प्रोव्हाइड केल्या होत्या. या सगळ्या गोष्टी बघून मला बिलकुल पण नाही वाटलं की मी माझं घर सोडून दुसऱ्या कुठल्या ठिकाणी राहायला आली आहे. इथे पण काही इन्स्ट्रक्शन्स होते, जसं की कुठली क्रॉकरी कशामध्ये आहे, काय कुठे ठेवलेलं आहे, तुमचा वायफायचा पासवर्ड, कॉन्टॅक्ट नंबर इत्यादी. इथे त्यांनी काही आम्हाला कॉम्प्लिमेंटरी कॉफी आणि टीचे सॅशे प्रोव्हाइड केलेले होते. त्याच्याच साईडला आमचं इंडक्शन होतं, जे की गॅस होता. त्यांनी आम्हाला इकडे एक सुंदरशी कॅन्डलही प्रोव्हाइड केली होती. हा असा काही आमच्या विलाचा लुक होता. ओनरनी ह्या किचनमध्ये सर्वच गोष्टी ठेवल्या होत्या, ज्या काही आपल्याला डेली यूजमध्ये लागतात त्या सगळ्या गोष्टी प्रोव्हाइडेड होत्या. इथे एक फाईल पण प्रोव्हाइड केली होती, ज्यामध्ये सर्व कागदपत्र होते आणि त्यासोबत त्यामध्ये काही महत्त्वाचे कॉन्टॅक्ट डिटेल्स होते, जसं की पोलिसांचा नंबर किंवा फायर ब्रिगेडचा नंबर किंवा काही इमर्जन्सी नंबर जर तुम्हाला कधी लागले तर तेही ह्या फाईलमध्ये होते, जे की तुम्ही जेव्हा गरज असेल तेव्हा रेफर करू शकता. त्याच्या शेजारी हा डायनिंग एरिया होता, जो की खूप सुंदर वाटत होता. त्याच्या पाठीमागे त्यांनी मस्त असे बीचच्या रिलेटेड फोटोज लावले होते. ते फोटोज बघून प्रॉपर एक बीच विलावाली वाईब येत होती. त्यालाच जोडून हा टीव्ही एरिया होता, जिकडे की त्यांनी काउच दिले होते, मस्त एक लाईट दिली होती, त्याच्यासोबत एक कॉफी टेबल होता. हा स्पॉट माझा सर्वात फेवरेट स्पॉट होता. इथून तुम्ही बघू शकता, इकडे तुम्हाला गॅलरी पण दिसत होती, इव्हन टीव्ही पण दिसत होता. हा माझा फेवरेट स्पॉट होता, कारण की ह्याच्या साईडला मस्त एक लाईट होती. इथे जे पण फोटो आम्ही काढत होतो ते खूप सुंदर येत होते. आणि ह्या बाजूने जर आपण बघितलं, ह्या पायऱ्या वरच्या बेडरूमकडे घेऊन जात होत्या. खालच्या फ्लोअरला किचन, कॉमन एरिया आणि वॉशरूम होतं. ही आमची गॅलरी होती. ह्या गॅलरीच्या समोर डायरेक्ट बीचचा व्ह्यू होता. हा बीच जर्विस बे होता, जो की असं म्हटलं जातं की इथे सर्वात व्हाईट सँड आहे, तर आम्ही तीच बघायला आलो होतो. हा आमचा कॉमन फायर पीट होता. मी इकडे समोर बीचवर जायला रस्ताही दिला होता. गॅलरीमध्ये इथे काही चेअर्स ठेवले होते, इव्हन एका साईडला त्यांनी टेबलही दिला होता. इथे तुम्ही रात्री निवांत पण बसू शकता. आणि हा होता आमचा गॅलरीतून लुक. चला आपण आता बाकीच्या वरच्या रूम्स बघूया. हे स्टेअरकेस माझं खूप आवडतीचं स्टेअरकेस होतं. मे बी हे वुडन स्टेअरकेस होतं म्हणून की काय माहीत नाही, बट मला हे खूप आवडलं. ह्यानी त्या घराला एक वेगळाच लुक येत होता. इथून वरती आल्यावरती इथे आम्हाला एक असं कबड दिसलं. ह्या बाजूला एक दुसरी बेडरूम होती आणि तिकडे एक वॉशरूम होतं. ह्या कबडमध्ये काही पिलोज, बेडशीट आणि थोड्या क्लिनिंगच्या गोष्टी ठेवलेल्या होत्या. त्याच्या शेजारी ही एक बेडरूम होती, ज्यामध्ये एक बेड आणि बंक बेड होतं. ही रूम मला असं वाटलं त्या कपलसाठी खूप परफेक्ट आहे, ज्यांचे छोटे मुलं आहेत आणि ते त्यांच्या पॅरेंट्सपासून लांब नाही झोपू शकत.
ह्या रूमची सगळ्यात आवडती गोष्ट म्हणजे ह्या रूमचं कलर कॉम्बिनेशन खूप आवडलं. जे की ती वॉल फ्रेम असू दे किंवा ते बेडशीटचा कलर. ही रूम मला ह्यासाठी आवडली की ह्या रूममधून डायरेक्ट सनलाईट आतमध्ये येत होती, त्यामुळे ही रूम खूप प्लीझंट वाटत होती. ह्या विंडोमधून आमचा समोरचा एंट्रन्स दिसत होता. आमची कार कुठे पार्क केली आहे तीही दिसत होती. तर अशी होती आमची ही पहिली बेडरूम, जी की वर येताच दिसत होती. आपण बघूया आमची सेकंड बेडरूम कशी होती. त्याआधी आपण हे वॉशरूम बघूया. हे वरच्या फ्लोअरचं वॉशरूम होतं. इथे देखील त्यांनी बाथटब, तुमचे जे डेली यूजचे प्रोडक्ट्स असतील, हँडवॉश, नॅपकिन, हे सगळे प्रोव्हाइड केलं होतं. यानंतर ही जी फ्रेम लावली होती त्यांनी, ही मला प्रचंड आवडली. इथून आत येताच ही दुसरी मास्टर बेडरूम होती, जे की त्यांनी दोन्ही साईडला साईड टेबल्सवरती लॅम्प ठेवले होते आणि ही ग्लास नसून ह्याच्या मागे वॉलड्रॉप होता. ही बेडरूम माझी फेवरेट बेडरूम होती, कारण की ह्या बेडरूमची जी खिडकी होती त्या खिडकीसमोरच समुद्र होता आणि रात्री आम्ही जेव्हा झोपलो होतो तेव्हा त्या समुद्राच्या लाटेचा आवाज आमच्या बेडरूममध्ये येत होता, जे की आम्हाला एवढं रिलॅक्सिंग वाटत होतं की बस. आणि हा त्यांनी आम्हाला असा हीटर एक प्रोव्हाइड केला होता. जसं की आमच्या इथे आता हिवाळा चालू आहे, त्यामुळे थंडी ही खूप असते. कधी कधी -0, -1 अशीही जाते. मला ओव्हरऑल ह्या घराचं इंटिरियर खूप आवडलं, जे की या फोटो फ्रेम्स असू दे किंवा ह्यांचे पिलो कॉम्बिनेशन. जसं की तुम्ही इथे बघू शकता, समोरच्या बेडरूममधून सनलाईट पूर्ण पॅसेजमध्ये येत होती, त्यामुळे ह्या घरात मला दिवसा तरी लाईट लावायला लागली नाही. जसं की मी सांगितलं होतं, ही फ्रेम मला खूप आवडली होती. ही एवढी रिअलिस्टिक वाटत होती की बस. तर हा होता आमचा विला, जिथे आम्ही स्टे केलं होतं. हा अनुभव माझ्यासाठी पहिला अनुभव होता. ह्या आधी मी कधी असं विलामध्ये राहिले नव्हते. म्हणजे असं कधी बाहेरच्या देशामध्ये एखादं विला घेऊन, जे की आपलं घर नाही आहे, दुसऱ्यांच्या घरी जाऊन आपण राहतोय, हा माझ्यासाठी काही एक वेगळा अनुभव होता. मला आधी असं वाटलं होतं की आपल्याला आपल्या घरातून सगळ्या गोष्टी घेऊन जायला लागतील, भांडे म्हणा किंवा रोजच्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या घेऊन जायला लागतील. पण जेव्हा मी तिथं गेले तेव्हा मी बघितलं की अशा आपल्याला काहीच गोष्टी घेऊन जायची गरज नाही पडत. विला बघितल्यानंतर आम्ही डिसाईड केलं की आम्ही थोडं बीच पण एक्सप्लोअर करू. बीचवर जायला इथं अशा पायऱ्या होत्या. जसं मी या बीचच्या खाली उतरत होते तसं मला वाटत होतं मी कोणत्या तरी पॅराडाईजमध्ये आली आहे. हा खरंच व्हाईट सँड बीच होता. इथली माती किंवा इथली वाळू ही बाकीच्या बीचपेक्षा काही वेगळीच होती. बाकीच्या बीचवर आपण जेव्हा बघतो तेव्हा तिथली माती थोडी ब्राऊन कलरची असते, पण ही माती खरंच व्हाईट कलरची होती. म्हणूनच ह्याला असं व्हाईट सँड बीच नाव दिलं गेलं असेल. तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की हा बीच आहे पण ह्यावरती माणसांची गर्दी बिलकुल नाही. हो, कारण की इकडे माणसं बीचवरती खूप कमी दिसतात, कारण की इथली लोकसंख्या ही खूप कमी आहे. जसं की आपल्या भारतात बीच म्हटलं की लोकांची गर्दी असते. आणि हा आमचा मॉर्निंग व्ह्यू होता. आम्ही सकाळी पहाटे उठून इथे सनराईज बघायला आलो होतो. 12 मे माझ्या नवऱ्याचा वाढदिवस, त्यामुळे मी इथे एक सुंदरसा असा मातीचा केक बनवला होता, कारण की त्याला समुद्र खूप आवडतो. मी असं मातीमध्ये हॅपी बर्थडे अक्षय लिहिलं. आमच्या दोघांना समुद्र प्रचंड आवडतो. इथली हवा, इथला आवाज, इथलं वातावरण खूप मनाला शांतता देऊन जातं. अशा प्रकारे आम्ही अक्षयचा बर्थडे जर्विस बेवर सेलिब्रेट केला. हा एक्सपिरियन्स माझ्यासाठी पहिला एक्सपिरियन्स होता.